श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला व गांधी प्राथमिक आश्रम प्रशाला नेहरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर अंतर्गत मध्य विभाग लेझिम स्पर्धेचे आयोजनाचा उद्घाटन समारंभ आज दिनांक शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। या स्पर्धेत 12हून जास्त आश्रमशाळेने सहभाग नोंदविला होता। आपल्या बहारदार लेझिम नृत्याने विद्यार्थ्यांनी रसिकप्रेमींचे मने जिंकून घेतल्याने परिसर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला होता। अटीतटीच्या सामन्यात या स्पर्धेचे आयोजक म्हणून काम पाहिलेले श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक नालंदा आश्रम प्रशाला भोगाव तसेच तृतीय क्रमांक म्हणून श्री परमेश्वर आश्रम प्रशाला कामती यांनी पटकाविला। तर उत्तेजनार्थ म्हणून कैलासवासी रामचंद्र माध्यमिक आश्रम प्रशाला जामगाव यांना मिळालाय। या सर्व विजेता शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला आहे। दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती मनीषा फुले, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष काका चव्हाण, अध्यक्ष मागास सेवा मंडळ सोलापूर हे लाभले होते। तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी सोलापूर, सचिन चव्हाण, कार्यकारी संचालक मागास समाजसेवा मंडळ सोलापूर, किरण चव्हाण, सचिव मागास समाजसेवा मंडळ सोलापूर, मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या स्पर्धेचे आयोजक म्हणून अश्विनी चव्हाण, मुख्याध्यापिका श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम प्रशाला, पांडुरंग गोफणे, मुख्याध्यापक गांधी प्राथमिक नेहरूनगर यांनी स्पर्धेचे आयोजक म्हणून काम पाहिलंय। सदरची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशालाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा सहयोग लाभलाय। येत्या काही दिवसात जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची माहिती आयोजिका अश्विनी चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। यावेळी आपली प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापिका व आयोजिका अश्विनी चव्हाण सह उपविजेता संघ व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे। संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकल्पनेतून श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला व गांधी प्राथमिक आश्रम शाळेच्या संयुक्त विद्यमानाने आज 4 विभागापैकी मध्य विभागाची लेझिम स्पर्धा आज नेहरूनगरच्या बीएड श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानात पार पडला आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 12 आश्रमशाळेने सहभाग नोंदवला होता। जवळजवळ 300 विद्यार्थी या लेझिम स्पर्धेमध्ये आज सहभागी झाल्या होत्या। तर माननीय सहाय्यक संचालक मनीषा फुले मॅडम यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे धोरण धरून आदरणीय मनीषा फुले मॅडम यांनी सर्वत्र विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। त्यापैकी आज मध्य विभागाची लेझिम स्पर्धा इथे पार पडलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात, उत्साहात या लेझिम स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि सगळेच टीम आलेल्यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण त्यांचं केलेलं आहे आणि थोड्याच वेळात या स्पर्धेचा निकाल इथे लागणार आहे। या निकालानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला जाईल आणि तिथे मोठ्या
भव्य प्रमाणात त्या स्पर्धेचं आयोजन करून आणि संबंधित मंत्री आमंत्रित असणार आहे त्या जिल्ह्याच्या निकाल आयोजन करणार आहे. पारितोषिक वितरणासाठी ते आयोजन येणार आहेत. तर त्यांच्या शुभ हस्ते प्रत्येक विजेत्यांना पारितोषिक देण्याचं कार्य तिथं होणार आहे. तर आज झालेली स्पर्धा ही खूप सुंदर झालेली आहे आणि आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी अल्प उपहाराची पण इथं सोय केलेली आहे आणि आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मी या माध्यमातून मनस्वी आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते. पारितोषिकामध्ये सध्या पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक काढण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी त्या शाळेसाठी त्या संघासाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि या प्रमाणपत्रानंतर त्यांची जिल्हास्तरीय निवड झाल्याची घोषणा होणार आहे आणि जिल्हासाठी ते आता पुन्हा त्यांना तयारी करण्यासाठी वेळ देणार आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात स्पर्धा पार पडतील. रोल आज या ठिकाणी सहाय्यक संचालक कार्यालय सोलापूर यांच्या वतीने माननीय सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लेझिम स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आमच्या नालंदा आश्रमशाळा भोगाव या शाळेचे आदरणीय संस्थापक राजाभाऊ सरवदे साहेब, सन्माननीय प्राचार्य महेश कुमार सरवदे सर आणि क्रीडा शिक्षक ओवाळ सर, श्री तोडकर सर आणि मी संजय खांडेकर सर आमच्या सर्वांच्या या मार्गदर्शनाखाली लेझिम पथकाला इथे घेऊन आलो आणि या ठिकाणी आज खरोखरच खूप सुंदर अनुभव होता आणि अनेक संघांनी यामध्ये भाग घेतला होता. अतिशय चुरशीचे सामने होते. त्यामध्ये अनेक संघांनी वेगवेगळ्या कृती, त्यामध्ये आम्ही आमच्या या नालंदा शैक्षणिक संकुलाच्या वतीनं वेगवेगळे लोकांना संदेश या लेझिम डान्सच्या माध्यमातून लोकांना दारूबंदी, त्याचबरोबर खिलाडू वृत्ती कशी जोपासायची याबद्दल त्या लेझिम नृत्यामधून आम्ही हे सर्व दाखवलं आणि या चुरशीच्या या सामन्यामधून या ठिकाणी आम्हाला आमचा द्वितीय क्रमांक आला. खरं तर वास्तविक पाहता प्रथम क्रमांक यावा अशी आमची इच्छा होती, परंतु या ठिकाणी आम्ही ही प्रॅक्टिस जी केली आहे मुलांची फक्त 5 ते 6 दिवसामध्ये हे सगळं या ठिकाणी बसवलेलं आहे. पाठीमागच्या आठवड्यात क्रीडा सप्ताह सुरू होता, त्यामधून वेळ काढून या ठिकाणी लेझिमचे सराव 6 दिवस घेतला आणि या ठिकाणी मुलं आपली खिलाडू वृत्ती दाखवून आणि आपला नृत्य अभिनय, लेझिमचा अभिनय दाखवून या ठिकाणी खरोखर त्या मुलांनी आपलं कौशल्य दाखवलं. त्या सर्व मुलांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. धन्यवाद. सर, आपण मगाशी उल्लेख केला की आमचा खरं तर पहिला नंबर यायला पाहिजे होतं, नेमकं कुठं चुकलं? या ठिकाणी मुलांचा थोडासा शिस्तबद्धपणा म्हणा थोडासा कमी वाटला मला आणि ज्या लाईन ओळी होत्या त्या थोड्या ओळी याच्यामध्ये पॉईंट गेले असं वाटतं का तुम्हाला? त्यामध्ये पॉईंट गेल्यासारखं वाटतं आणि ठीक आहे, नंतरच्या वेळेला आम्ही निश्चितपणे प्रथम क्रमांक मानकरी या ठिकाणी होणार आहे आणि होऊन दाखवू यासाठी मुलांना मी शुभेच्छा देईन. मी आता 10वीला आहे. लेझिमची प्रॅक्टिस चालू आहे. आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका मातृश्री अश्विनी मॅडम चव्हाण यांनी आम्हाला या स्पर्धेत उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि आमचे शिक्षक निगाडे सर ज्यांनी आम्हाला लेझिमसाठी प्रॅक्टिस घेतले 3 ते 4 दिवस घेतले, खूप मेहनत केले आणि त्यांच्यासोबत सगळ्या शिक्षकांनीही आमची मदत केली आणि सनी सरांनी मदत केली आणि आम्हाला असं वाटतं की या स्पर्धेत आम्हीच 1 नंबर येईल. जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करत होता आपली संपूर्ण टीम, तेव्हा विश्वास होता, आत्मविश्वासून तुम्ही गेला होता मैदानामध्ये? हा, 100% 1 नंबर येईल असंच वाटतं. किती खात्री आहे विजयाची? 100%, 101%, 100%. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत होता तेव्हा कोणत्या चुका होत होत्या तुम्ही आज इथं सुधारलात? आम्ही स्टेप्स चुकत होतो पण आज सगळ्यांना बघून स्टेप्स आम्ही बरोबर केले. याचा मुख्य तुम्हाला जर द्यायचं असेल याचं हे तर कुणाला द्याल तुम्हाला? आम्ही आमच्या मुख्याध्यापिका मानश्री अश्विनी मॅडम. अच्छा. माझं नाव संघर्ष बंधू कांबळे. मी इयत्ता 2वी शिकत आहे. 2वीमध्ये शिकत आहे. शाळेचं नाव श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला निघनगर सोलापूर. मी 3 दिवसापासून प्रॅक्टिस करत आहे आणि मला सर यांनी लेझिम शिकवलं. कसा आज आनंद वाटला तुला प्रॅक्टिस? आता आज खूप आनंद वाटतो. खूप आनंद. काय वाटतं, नंबर येईल आपलं? नंबर नंबर येईल काय एवढा विश्वास वाटतो का?
एक नंबर का वाटतो एवढा विश्वास? चांगले खेळले. हां, चांगले खेळला. सर आमची प्रॅक्टिस चांगलं केली. कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं याच्यामध्ये? अश्विनी मॅडम, आणखीन अश्विनी मॅडम आणि लिगाडे सर. किती जणांची टीम होती आपली? 32 जणांची. किती दिवस प्रॅक्टिस सुरू झालं होतं? 3 दिवसामध्ये अशी प्रॅक्टिस पूर्ण झालेली आहे. किती खात्री आहे विजयाची? 100%.